बाबुराव शेठ प्रतिष्ठान, अष्टविनायक, ओमसाई सरपंच, आरब 11, SK आणि लकी मयंक 11, रोहित 11. नाही आयकॉन आहेत ते, समर्थ येतात गोलंदाजी करणारी. मयूर देवकर स्ट्राईक एंडला आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना ओम साई संघाकडनं मयूर आणि कौशिक सलामीला आलेत. सामना सुरू होतोय 5 षटकांचे मॅच. समर्थ पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने घेत आहेत. पॉवर प्लेचा योग्य वापर आणि पॉवर पॅक फटका. मयूर देवकरच्या बॅटमधनं पहिला दमदार चौकार. दमदार सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते ओमसाई संघाकडनं. पुन्हा कव्हरच्या दिशेने खेळायचं होता. कौशिकची विकेट कदाचित मिळेल का, आणि एकही चेंडू न खेळता मात्र इथे कौशिक 0वरती बाद. खूप चांगली बॅटिंग गेली काल ओमसाई संघासाठी. दर्शनी काल मॅच सुद्धा जिंकून दिली ओमसाई संघाला. 38 धावांची मॅरेथॉन इनिंग. मयूरची विकेट डोक्यात होती मात्र मिडॉनला क्षेत्ररक्षक काय करतायत. चेंडू सीमा पार चौकार. चांगला होता. मोठी दिसते प्रीमियर लीग. समर्थ हा चेंडू तुम्ही पाहता व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. एक धाव इथे जरूर मिळेल. फिल्डिंग चांगली आहे. वरून आहेत, थ्रो मात्र खालून करतायत. लेदर प्लेयर आहेत वरून. मोठी दिशेमध्ये भरपूर खेळाडू आहेत जे लेदर बॉल खेळतात. कसं दर्शन खालची जी बॅटिंग केली तीच आज कंटिन्यू करतील का. खूप चांगली गोलंदाजी करतायत समर्थ. 11 विकेट 2 मॅच मध्ये घेतलेत. त्यामुळे कुठेतरी आत्मविश्वास वाढला असेल समर्थचा. तिसरी मॅच ते खेळत आहेत. देवकर सुद्धा इन ऍक्शन मध्ये. जागेवरनं खेळायचा प्रयत्न होता. रनआउटची संधी होती कदाचित. अक्षय तिथे अक्षयने प्रयत्न का केला नाही डायरेक्ट हिट. जर मयूर देवकरची विकेट तुम्हाला हवी तर डायरेक्ट हिट करायला हवं होता. षटक संपलेलं आहे. 10 धावा. छगन पाटील मॅच कधी तुमची तिसरी चौथी मॅच आहे. सकाळपासून आलेत मात्र मॅच त्यांची अजूनही लागली नाही. पहिल्या मॅच पासून आले ते. नक्कीच मला वाटतं बाबुराव शेठ प्रतिष्ठान संघामध्ये ते. दहा धावा झालेत. दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज मला वाटतं दीपक आहेत. कालही दीपकने चांगली गोलंदाजी केली अष्टविनायक संघासाठी. तोच दीपक येत आहेत. चला स्पीडअप करा. 5 ओव्हरची मॅच आहे. सेकंडला दर्शन, सेकंडला मयूर देवकर आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या षटकात 10 आलेत आणि ही सरासरी राहिली तर 50 होऊ शकतात.
ऑन साईडला वळवायचं होतं मात्र एक सिंगल इथे मिळाली दर्शनला. धावसंख्या 11. 5 षटकांच्या मॅच मध्ये अकरा धावा झाल्या. सेकंडला मयूर येतात. आता चांगला बॅटर असेल दीपक वर्सेस मयूर. डॉट बॉल. मयूर देवगरला चांगली बॅटिंग करावी लागेल अष्टविनायक संघासाठी, कारण की आपण पाहिलं 5 ओव्हरची मॅच आहे. 11 झाले. दुसरं षटक मार्ग असते. 5 षटकामध्ये 60-65 टार्गेट चांगलं आहे. 50+ धावा दुसऱ्या सत्रामध्ये कठीण जाऊ शकतात. फुल टॉच होता मात्र सदस्य डीप मध्ये नितेश आहेत. एक सिंगल मिळेल लॉंग ऑफला. धावसंख्या 12. मयूरेश थोडेसे टेन्शन मध्ये. संघ त्यांचा मला वाटतं पराभूत झाला. जिथे श्याम चौधरी सुद्धा तुमच्या गावात आहेत आणि इथे फलंदाज बाद होईल. ज्या दर्शनने काल खेळ चांगला केला होता, इथे समर्थ कोणती चूक करत नाहीयेत. पुढचा सामना असेल सरपंच 11 वर्सेस बाबुराव शेठ प्रतिष्ठान. कॅप्टन उपस्थित राहा छगन पुढच्या मॅच साठी. एका बाजूला सरपंच 11, दुसऱ्या बाजूला बाबुराव शेठ प्रतिष्ठान. धावसंख्या 12. दीपक कालची गोलंदाजी दीपकने केली होती तीच आज गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करतायत मयूर. त्यालाही शांत ठेवले. तरीपर्यंत सुमित आलेत. फिल्डिंग साठी जाणले जातात. मोठी देसाई संघासाठी खूप चांगली फिल्डिंग त्यांनी बऱ्याच वेळा केली. लेदर बॉल क्रिकेटर आहेत सुमित. इथे चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. झेल ड्रॉप झालाय. एक धाव तर पूर्ण आली आहे नाहीये. दुसरी धाव होणार नाहीये. सुमित एका धावेने खातं उघडतोय. पुढची मॅच सरपंच 11 वर्सेस बाबुराव शेठ प्रतिष्ठान. 13 धावा झाल्यात. 5 ओव्हरची मॅच आहे. दुसरं षटक मार्गाचे गोलंदाज दीपक. मोठी देसाई रेग्युलर भरपूर क्रिकेट दीपक खेळलेले आहेत, त्यामुळे गोलंदाजी ते चांगली करतायत. एक धाव इथे मिळाली. धावसंख्या 14. पहिल्या षटकात 10, या षटकात फक्त 4 आलेत. एक विकेट सुद्धा मिळाली दीपकला. सुखदेव म्हात्रे या, आपला सत्कार इथे केला जाईल. मी सुभाषांना विनंती करतो की आपल्या शुभाचे सुखदेव म्हात्रे यांचा सत्कार करायचा आहे. तर या टॉस बॉक्स मध्ये तिथून उठायचे खेळाडूंनी. सन्मान करतोय आम्ही. तर सुखदेव दादा म्हात्रे यांचा सत्कार केला जाईल सुभाष दादांच्या शुभ हस्ते. धावा 14 झाल्यात. पहिल्या षटकात 10, दुसऱ्या षटकात 4. सुखदेव म्हात्रे यांचा सन्मान केला जातो सुभाष दादांच्या शुभ हस्ते. त्यानंतर श्रावण म्हात्रे आपण यायचे, आपले सत्कार केला जाईल. समर्थ आहे त्या सेकंड स्पेल मध्ये. सुभाष थांबायचे आपण, काही सन्मान आहेत. हा चेंडू सुरेख फटका मयूर बॅट बंद येतोय. मयूर देवकरच्या बॅट बंद येतोय. हा उपयुक्त चौकार. निजाम वर्ष थोडस थांबायचं आपण, काही सन्मान आपण करतोय. सावंत म्हात्रे या, आपले सत्कार केला जाईल सुभाष दादांच्या शुभ हस्ते.
सर्व सन्मान आपण सुभादांच्या शुभ हस्ते करणार आहोत. 18 धावा झाल्यात. 18. मॅच सुद्धा सुरू ठेवायची. काही सन्मान सुद्धा आपण करतोय. सावंत मात्र यांचाही सन्मान केला जातोय. मॅच सुरू आपण पाहतोय. समर्थ गोलंदाजी मार्कवर राट मोर्द विकेट मयूर साठी. आणि हा फटका तुम्ही पाहतात मयूरच्या बॅटच्या रडार मध्ये आलाय. पंचांचा इशारा येतोय षटकार. त्यानंतर विक्रम त्यांना विनंती असेल या विक्रम केने साहेब आपलाही सन्मान आपण स्वीकारायचा आहे. सुभादांच्या शुभ हस्ते विक्रम केने यांचाही सन्मान करणार आहोत. 24 षटकार आहे. 18 नंतर षटकार आलाय. रुपेश म्हात्रे यांचे आगमन आले. त्यांचे हार्दिक स्वागत. विक्रम केने यांचाही सन्मान आपण करणार आहोत सुभादांच्या शुभ हस्ते. मयूरचा खेळ समाप्त झालाय 24 वरती. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा अनेक जण तुमच्या हारण्याची वाट पाहत असतात. एकवीस धावांचं योगदान देत असताना मयूरला मैदान सोडावं लागलंय. समर्थला या स्पर्धेत 12वी विकेट मिळाली. मोठी देसाई प्रीमियर लीग मधली. काय गोलंदाजी केली आणि विकेटही मोठी मिळाली मयूर देवकरची. नाही सत्यावर मात्र यांचं कौतुक करायला हवं. काय झेल टिपला त्यांनी. 24 वरती तिसरा विकेट गेलाय. निकेश आलेत. स्ट्राईक एंडला सुमित आहेत. सुमितला एक आता चांगल्या इनिंगची गरज आहे. 24 वरती 3 विकेट. प्रथम बॅटिंग करत असताना ओमसाई. आणि इथे जयदास काय करतायत. नाही जयदास सांगत असेल झेल कठीण आहे. प्रयत्न चांगले होते. जयदासची बॉडी लँग्वेज आपण पाहिली ना शरीरदृष्टी तर मला याच मोठे देशाचे रुपेश घोट्या याची आठवण झाली. रुपेश घोट्या सुद्धा आहेत SK11 मध्ये. बॉडी तशीच आहे जयदासची. हा फटका चांगला आहे. नाही फिल्डिंग चांगली आहे. जबरदस्त जबरदस्त फिल्डिंग. 2 धावा सेव्ह केल्या. सुमितचा फटका चांगला होता. 28 धावा झाल्यात. विवेकची फिल्डिंग चांगली आहे. स्वतःला झोकून दिलं त्यांनी. स्वीपचा लाजवाब फटका आहे. मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये मिड विकेट वरनं आलेत. चेंडूने थोडासा बाउन्स घेतलाय. 2 धावा मिळतील. 3 षटकांचा खेळ संपलाय. सरासरी मी मगाशी उल्लेख केला. पहिल्या षटकात 10 होत्या. दुसऱ्या षटकात 4. या षटकात 16 आल्या. त्यामुळे सरासरी आपण पाहिलं 10चीच आहे. दुसऱ्या षटकात थोडी ती सरासरी कमी झाली होती. 3 षटकात 30 धावा झाल्यात. पुढची मॅच सरपंच 11 वर्सेस बाबूराव शेठ प्रतिष्ठान. बाबूराव शेठ प्रतिष्ठानचे कॅप्टन रुपेश म्हात्रे सुद्धा येत आहेत. आणि सरपंच 11चे कॅप्टन कोण आहेत. रुपेश म्हात्रे म्हणजे मेडन षटकचे राजे आहेत.
भरपूर वेळा चांगली गोलंदाजी त्यांनी जर्मन मोठी देशासाठी केलेली आहे रेग्युलर मध्ये. प्रेम देवकर आहेत एका बाजूला सरपंच 11 चे कॅप्टन. तीन षटकात 30 झाल्यात. पाण्याची मागणी केली बघा विकास दादा बघा. फोर्टी प्लसचे आमचे विकास दादा थोडेसे नाराज दिसत आहेत. त्यांना माहिती आहे जलपान तुमच्या पाणी शरीरात जास्त प्रमाणात असणं गरजेचं आहे. गरमीचे दिवस आहेत. मार्च महिना आपण पाहिलं तर 27 मार्च लग्न सराई सुद्धा आता सुरू आहे. लग्न सराई सुरू आहे. जितेश पाटील तुम्ही कधी करताय? अजून 2 वर्ष म्हणजे 23-24. वरुण पाटील येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. मागच्या वर्षीचा बेस्ट फिल्डर होता वरुण मोठी देसाई प्रीमियर लीगचा. 2022 आपण पाहतोय 27 मार्च पासून आपण IPL सुद्धा सुरू झाला आणि या दरम्यान फटका चांगला आणि टायमिंग बघा किती सुंदर आहे. आलेत मला वाटतं आणि इथे फलंदाज एक षटकार आला होता मात्र आता मैदान सोडावं लागेल. तर मोठी देसाईचे वंडर बॉय अक्षय म्हात्रे आता मैदानात आलेत आणि त्यांच्याकडे एक पारितोषिक सुद्धा 3 षटकांसाठी 500 रुपये. संदेश म्हात्रे यांच्याकडनं 36 धावा झालेत. 30 नंतर षटकार आला त्यानंतर विकेट. इक्वेशन तुम्हाला सांगतोय 36. रायगडचं वंडर बॉय आकाश तारेकर आम्ही ऐकलंय. आता मोठी देसाईचे वंडर बॉय अक्षय म्हात्रे आहेत. अक्षय म्हात्रेने कॉल दिलाय. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. वरूनचं षटक थोडस मागणं ठरत चाललंय अष्टविनायक साठी. 38 धावा झाल्यात. 1+1 म्हणजे वाईट प्लस 1 धाव म्हणजे एकूण 2 धावा मिळाल्या. धावा झाल्यात. अक्षय म्हात्रे स्ट्राईक एंडला आलेत. संदेश म्हात्रे यांना सलग 3 षटकांसाठी 500 आहेत. कदाचित पाय मला वाटतं लागलाय. यासाठी मला वाटतं संदेश म्हात्रेने पारितोषिक लावलं होतं की जरा लवकर बाद होऊ द्या. पाय लागलाय बघा. ऍक्शन रिप्ले आपण पाहिलं. फलंदाज
दुसऱ्याकडनं प्रिन्सला सलग 3 षटकांसाठी 500. प्रिन्स आलेत. आतिश मात्रे प्रिन्स साठी. बरेचसे संघ मला वाटतं ओम साईची हारण्याची वाट पाहत आहेत. संदेश मात्र सुद्धा टाळ्या वाजवत आहेत विकेट गेल्यानंतर. प्रिन्स चेंडू हुकले तरी 50 रुपये बघा प्रत्येक डॉट बॉलला प्रिन्स साठी. मनीष पाटील यांच्याकडनं 1000 रुपये 3 षटकांसाठी प्रिन्स साठी. आता कदाचित वाईट आहे वरून खराब गोलंदाजी करतायत. धावा 39 झालेत. आता 39 झालेत. गोलंदाज वरून राईट बोर्ड द विकेट. इथे फटका चांगला आहे मिड विकेटच्या दिशेने. गॅप भरपूर मोठी आणि चेंडू सीमा पार जाईल. चौकार. झालेत. फुलटॉस आणि फेकून दिलाय चेंडूला सीमा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. पन्नास धावा पूर्ण झालेत. सुमित 50 झालेत. वाईट प्लस 1 होती ती. 50 कंप्लीट. 50 कंप्लीट 50. 50 धावा झालेत. मनीष पाटील यांच्याकडनं प्रिन्स साठी सलग 3 षटकांसाठी 1000 रुपये फक्त प्रिन्स साठी. आणि चेंडू डॉट गेला तर 50. प्रत्येक डॉट बॉल 50. आतिश मात्रे यांच्याकडनं. आतिश मात्रे यांच्याकडनं प्रत्येक डॉट बॉलला 50 रुपये प्रिन्सला. तर 300 मिळतील 6 बॉल डॉट गेले तर. 100 बघा. विकेट सॅक्रिफाईस केली तर पारितोषिक मिळणार नाही. मयूर मनोज देवकर होते फक्त ते चेंडूकडे पाहत राहिले आणि प्रिन्सच्या बॅट बंद आला षटकार. धावसंख्या अब तक 56. मात्र यांच्याकडे बघितलं तर डॉट बॉलला 200 रुपये प्रिन्स साठी आतिश कडनं. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. फिल्डिंग चांगली आहे. प्रिन्स डॉट बॉल घालवतच नाहीयेत. त्यांना पैसे नको आहेत धावा हव्यात. 57 झालेत. रुपेश आमच्या आजूबाजूला जेवढे खेळाडू आहेत मला वाटतं ओम साई हारण्याची वाट पाहत आहेत पण ते हारणार नाही. फलंदाज सुमित नाही ते थोडीशी
तीन चेंडू 3 षटकार मारले तर 1000 रुपये. ऋषिकेश कडनं पियुष देवकर आले. चला पियुष जरा लवकर जा. टॉस साठी सज्ज राहायचे सरपंच 11 आणि बाबूराव शेठ प्रतिष्ठान. इथे चेंडू हवे ते मात्र क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. वरून येत आहे चेंडू उचलतील फेकी करतील. 2 धावा मिळाल्या. तिसरी धाव पूर्ण होईल का? समर्थ डायरेक्ट हिट. 2 धावा मिळाल्यात मात्र स्ट्राईक्स प्रिन्स कडे गेले. प्रिन्स कडनं चेंडू डॉट गेला तर 300 रुपये. दोन बॉल आहेत. म्हणजे धावा चांगल्या झाल्यात ओमसाईच्या. रतन मानेरकर सरांचा वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 60. जयदास फटका चांगला आहे. धावाही 6 मिळतील प्रिन्सला. प्रिन्सच्या बॅट मधला दुसरा षटकार. डॉट बॉलला पैसे लागले त्यामुळे मला वाटतं ते रागारागात खेळत आहेत. शेवटचा चेंडू डॉट गेला तर 500. आतिश मात्रे चेंडू बघा. शेवटचा चेंडू डॉट गेला तरी 500 मिळतील प्रिन्स. 66. नाही मयूर पैसे जमा करायचे. बरोबर आहे मयूर. नाही नक्कीच नक्कीच. चला पैसे जमा केलेत. इथे काय घडलंय? 4 धावा मिळाल्यात. धावा झाल्यात त्या 70. पाच ओव्हर मध्ये आणि 71 चेस करायचे अष्टविनायकला. टॉस साठी या सरपंच 11 आणि बाबूराव शेठ प्रतिष्ठान. कॅप्टन या टॉस बॉक्स मध्ये दोन्ही. चला रुपेश मात्रे या टॉस साठी. दुसऱ्या बाजूला प्रेम देवकर आहेत. प्रेम देवकर आलेले आहेत ऑलरेडी. ज्ञानेश्वर पाटील साहेबांच्या शुभ आपण टॉस करणार आहोत. थांबायचंय थोडं. तर 3 षटकांच्या इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. तर रोहिदास मात्रे साहेब एक यशस्वी उद्योजक मोठे दिसते. त्यांच्याकडनं सर्व खेळाडूंना जेवणाची व्यवस्था केली. त्यामुळे कोणत्याही खेळाडूंनी घरी जायचं नाहीये. रोहिदासजी मात्रे साहेब एक यशस्वी उद्योजक. नेहमीच त्यांचा क्रिकेटसाठी भरपूर सपोर्ट असतो. त्यांच्या माध्यमातून सर्व टीमला जेवणाची व्यवस्था आहे.
तर अक्षय मात्रे शून्यावरती बाद होऊन सुद्धा 70 झालेत बघा. मग अक्षय मात्रे खेळले असते तर धावा झाल्या किती असत्या? मिस्टर 360 अक्षय मात्रे. 71चा पाठला बघायचा अष्टविनायक कशा प्रकारे करेल ऐकूया आपण करण काळेंचा आवाज दुसऱ्या सत्रासाठी. धन्यवाद. आणि जनुमान क्रिकेट संघ मोठी देसाई आयोजित मोठी देसाई प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरं सीझन 2 मध्ये सर्वांचं स्वागत. सामना महत्वपूर्ण आहे लीग स्टेजचा. ओमसा 11च्या विरोधात अष्टविनायक 11 मध्ये टार्गेट 71 डावाची सुरुवात. पहिला चेंडू फुल टॉस वळवलाय. मिड विकेट मध्ये हा चेंडू चाललाय. मयूरचा हा चेंडू मनोज देवकरने पाठवला मिड विकेटला, ज्यावरती मिळते एक धाव. कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक मिळवली तर लागोपाठचे 3 षटकार जर दिले ओके तर गोलंदाजाला पारितोषिक 500. संदेश मात्रे यांच्याकडून पारितोषिक पुन्हा एकदा मी सांगतोय की गोलंदाजावरती जर 3 षटकार आले म्हणजे ते गोलंदाजाने दिले तर गोलंदाजासाठी 500चं कॅश प्राइज आहे. हे प्रेम का होतो येत आहे त्याचं कारण आहे की जर ओमसा 11 हा सामना परास्त झाले तर रोहित आणि आरव 11 या दोन्ही संघांना संधी असेल. त्या कारणासह पारितोषिकांचा वर्षाव आता निश्चितपणे ओमसाईवरती देखील होतो. अष्टविनायक विजयी झाले नो डाऊट. आरव आणि रोहितने भरपूर नजरा या सामन्यामध्ये टिकून ठेवल्या. सुमित क्विक ऍक्शन. ओ अग्रेसिव्ह पाहायला मिळाले. संधी अपील करण्यात येईल परंतु दर्शन अगोदरच यष्टांवरती अर्थातच त्यांचा स्पर्श झाला आणि त्या कारणासह आपण बघू शकाल फलंदाज सुदैवाने बचावलेले आहेत. सुमित क्विक ऍक्शन गुड फिल्डिंग मॅन. खूप वेगाने ते चेंडूवरती आले होते. पहिला डाव जिथे सुंदर बॅटिंग मयूर देवकर, त्यानंतर फलंदाज आपण बघितला तो मिडल ऑर्डर मध्ये सुमित, त्यानंतर निकेश बॅट मधून एक षटकार आला. प्रिन्सने 2 षटकार ठोकले होते. सुंदर बॅटिंग सर्वांची राहिली. वळवण्याचा प्रयत्न करतात जागेवरून ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न करतात चेंडूला. ऑफस्टंपचा बाहेर टाकतात चेंडू. फुटवर्कचा अभाव निश्चितपणे जाणवला. धावसंख्या धावफलकावरती आपण बघितली स्थगित आहे. 1 वरती 3 डॉट बॉल. मयूर देवकर फुलर लेन पायावरती आदळलाय. अपील या ठिकाणी करण्यात येते परंतु ऑफस्टंपचा कदाचित बाहेर असावा आणि त्या कारणास्तव नॉट आउटचा इशारा आलेला अंपायरचा. रतन मानेरकर सर आणि स्क्वेअर लेगला देखील तुम्हाला अंपायर्स पाहायला मिळतात. कालच्या दिवसापासून ते देखील कार्यरत आहेत या स्पर्धेमध्ये. 4 डॉट बॉल आलेले आहेत. 5वा चेंडू आला परंतु तो मिड विकेटला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि त्यांच्या अवाक्या बाहेर सीमा पार आलेला षटकार. पॉवर प्ले
वाजलेला आहे. थोड्याच वेळात दुपारच्या लंचला देखील सुरुवात होईल. आज घरी कोणी जाऊ नका जेवणासाठी, कारण आमचे आदरणीय रोहिदासजी म्हात्रे साहेब यांच्या वतीने दुपारच्या लंचची व्यवस्था सर्वांसाठी करण्यात आलेली आहे. धावा 7 आलेले आहेत ते गोलंदाज दर्शन केणे समोरच्यांकडून. वापिस होता ड्राईव्ह करण्यात आला कव्हर्स मध्ये. पुन्हा सुमित, पुन्हा क्विक ऍक्शन फेकी करण्यात आले. या सिरीज आउट. बिग विकेट डाऊन. 7 for 1 अष्टविनायक. विवेक म्हात्रे यांच्यासाठी लागोपाठच्या 3 षटकारांसाठी पारितोषिक आहे. आतिश म्हात्रे यांच्याकडून 3 षटकारांसाठी 500. महत्वपूर्ण विकेट पडली. मनोज देवकर बाद झालेल्या, रनआउट झाले. ही जमेची बाब. आलेल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती दीपक पाटील. दर्शन केणे कालच्या दिवसामध्ये सुंदर गोलंदाजी राहिली होती. आज अपेक्षा तीच असेल, कारण उमसा 11 ला माहिती आहे हा सामना जर आपण जिंकलो तर लीग स्टेजला बाहेर येत असतात, आपण सेमी फायनल मध्ये कुठेतरी पुढे जाऊ. जर ते परास्त झाले तर रोहित 11 आणि आरव 11च्या देखील आशा पल्लवित होतील. रोहित आणि आरवचे खेळाडू कुठेही गेलेले नाहीयेत, मस्त बसलेत, सामना एन्जॉय करतात. उमसाई 11 ला मात्र ते त्यांचे इरादे वेगळे आहेत. फुलटॉस ड्राईव्ह करण्यात आला. सुंदर फटका कव्हर्स मधून. गॅप मोठी, जमिनीला घासत पुसत चेंडू डीप मध्ये. काय क्षेत्ररक्षण राहिलं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कौशल पाटील आपलं कौशल्य त्या ठिकाणी त्यांनी सादर केलं. धावा फलकावरती मिळतात. 2 अपील या ठिकाणी करण्यात येते. अंपायरचा डिसिजन काय असेल यासाठी आम्ही थांबलेलो आहोत. 1 शॉट आय थिंक ऑन दी लाईन बॅट होती, इन दी लाईन नव्हती. त्या कारणास्तव बॅट तुमची इन दी लाईन पाहिजे, रेषेच्या वरती असून चालणार नाही, रेषेच्या आतमध्ये पाहिजे. धावा फलकावरती आपण बघू शकाल 8 धावा. षटक दुसरं प्रगतीपथावर. विवेक वळवलाय. मिस टायमिंग आहे. खूप उंच आहे चेंडू हवेमध्ये. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. एक सुंदर झेल. राज पाटील धावा फलकावरती 8 पाहायला मिळतात. षटक प्रगतीपथावर दुसरं. चेंडू अजूनही 3 शिल्लक आहेत. आरव आणि रोहित संघातील खेळाडू थोडे नाराज असतील, कारण इथे जर ओमसाई संघ विजयी झाला तर त्यांचे आव्हान मात्र संपुष्टात येईल या स्पर्धेमधलं पुढे जाण्यासाठी. 1 for वर अंपायरचा इशारा आलेला आहे. व्हाईट बॉल देखील. धावसंख्या झालेली ती 9 या आकड्यावरती. धावा त्यांनी 70 उभारलेल्या. त्यांना माहिती आहे इथे जर जोर लावला तर पुढे आपल्याला जाता येईल. सो पहिल्या डावामध्ये जोर लावून 70 उभारल्या त्यांनी. चांगली बॅटिंग, सांघिक खेळ राहिला. दर्शन
हो फ्लिक करण्यात आला गॅप मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक वेगाने अटेम्प्ट चांगला चेंडू त्यांच्या हातामधून निसटलाय. पहिली धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल. धावतायत आणि धावता धावता पोहोचले. 2 धावा पूर्ण. गुड रनिंग. क्विक ऍक्शन. अगोदर डीप मध्ये तुम्हाला पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक कौस्तुभ देवकर आणि त्यानंतर त्यांनी फेकी केली. धावा एकंदरीत मिळत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या त्या 2-2 धाव फलक जाऊन पोहोचले. दुहेरी अंकामध्ये 11. चेंडू अजूनही पॉपअप मधले शिल्लक आहेत ते 2. राऊंड विकेटने आले. फुलर लेन ड्राईव्ह करण्यात आला. मयूरकडे चेंडू. चेंडू दिसटल्या बरोबर एक धाव मिळते. बॅटिंग करणारा अष्टविनायक 11 या संघाला आणि धावफलक 1 धावेनिशी पुढे 12 वरती. 71चं टार्गेट अजूनही बनवायच्या. धावा जर आपण बघितल्या तर त्या 59 आणि चेंडू उरलेले आहेत ते 19. दर्शन खेचण्याचा प्रयत्न होता. अपील करण्यात येते. कॉट बिहाइंड साठी नॉट आउट. षटक संपन्न. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 12. गडी पास झालेल्या 2. बॅटिंग करतोय अष्टविनायक पाटलाग 71चा. उरलेले चेंडू 18 आणि त्या 18 चेंडूंमध्ये बनवायचा आहे धावा 59. रिमेनिंग 18. अंडरग्राउंड फ्रीज आहे त्या ठिकाणी आता पाण्याचं सेवन करण्यात येईल आणि हा सामना महत्वाचा आहे. हा सामना 2 संघांच्या दृष्टिकोनातून तितका महत्वाचा नाहीये. हा सामना 4 संघांच्या दृष्टिकोनातून तितका महत्वाचा आहे. कारण ओमसाई जर परास्त झाले तर पुन्हा तिघांमध्ये संघर्ष पाहायला मिळेल सेमी फायनल मध्ये जाण्यासाठी बी पोल मधून. ऑलरेडी अष्टविनायकने 2 सामने जिंकत असताना ते क्वालिफाय झालेले आहेत. फर्स्ट अर्थातच बी पोल मधून सेमी फायनल मध्ये ते क्वालिफाय झालेले आहेत. रोहित आणि आरव यांनी एक सामना जिंकलेला आहे. चला टॉस साठी या. टाय झाल्यानंतर एक्स्ट्रा सामने आपल्याला या ठिकाणी कव्हर करावे लागतील आणि प्राइस डिस्ट्रीब्युशन फोकस या ठिकाणी नाहीयेत. कृपया करून तयार. मयूर देवकर ऑन साइडला सुंदर फटका स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये त्यांच्या आवाक्या बाहेर. टप्पा पडल्याबरोबर चेंडू सीमारेषा पार. 4 मुकुंदजी पाटील साहेब काटेई विनंती असेल या पण आमच्या अतिथी कक्षामध्ये आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. MDPL सीझन 2 मोठी देसाई प्रीमियर लीग पर्व दुसरे या स्पर्धेचं नावाप्रमाणे मोठ्या मनाची माणसं आहेत त्या गावामध्ये. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑर्गनाइज करण्यात आलेली आहे. यंदाचा हंगाम मोठे देसाई गावासाठी क्रिकेटच्या खेळामध्ये मात्र त्यांनी नाविन्यपूर्ण यश मिळवलं. 18 चॅम्पियनशिप त्यांनी पटकावल्या. बऱ्याचशा खऱ्या अर्थाने पुरस्कर्त्यांनी त्यांच्या संघाला पुरस्कृत देखील केले यंदाच्या हंगामामध्ये आणि एकजुटीचा हा संघ आहे. सर्व तुम्हाला जास्तीत जास्त यंगस्टर पाहायला मिळतात. 1 ते 2 फक्त सिनियर आहेत या संघामध्ये. कोला टप्पा ड्राईव्ह करण्यात आला. ऑन ड्राईव्हचा सुंदर फटका वेगाने अक्षय कडून चुकी आणि चेंडू चाललाय तो सीमारेषा पार. 4 धावा चौकार. चुकी झाली. वेगाने गेले चेंडू देखील त्यांच्या वेगाने तितकाच समोर आला. तो रायझिंग कॉट बिहाइंड गरजेचंच आहे मित्रांनो. जेव्हा खेळाप्रती तुमची भावना तीव्र असते
तेव्हा हा खेळ देखील तुम्हाला काही ना काही नक्कीच देतो. सो इथे बाद झालेले आहेत फलंदाज आपण बघू शकाल ते दीपक पाटील. असंख्य धावफलकावरती 20 गडी तिसरा बाजूला अष्टविनायकचा 71 बनवायच्यात म्हणजे अजूनही उरलेल्या त्या 51 धावा चेंडू शिल्लक 15. कोणाचे काका? हा म्हणजे फलंदाज. ओके काकांचा झेल त्यांनी टिपलाय आणि ते आता बाद होतात अर्थातच. फलंदाज बाद झाले ते विकास देवकर बाद झालेले आहेत आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये षटकारासाठी 500 आतिश मात्रे आणि संदेश मात्रे यांच्याकडून. नवीन फलंदाज कोण आलेले? सत्यवान मात्रे. षटकारासाठी 500 आहेत बघा. हे फक्त पारितोषिक सत्यवान मात्रे यांच्यासाठी आहे. धावा 20 बनवायच्यात 51 चेंडू उरलेले आहेत 14. ऑन दी अप लॉंग ऑन ला क्लिअर करणारा हा सुंदर फटका भव्य षटकार. एक सन्मान्य मान्यवर आपण कृपया करून आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. आपल्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि त्या 12 चेंडूंमध्ये बनवायच्या धावा 43. प्लीज. धावा झालेल्या 28 बनवायच्यात 12 चेंडूंमध्ये अजूनही 43. चला लवकरात लवकर स्पीड अप प्लीज. बघा 1 वाजलेले आहेत आणि सामना दुसरा सुरू आहे. आखुटप्पाचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न फसला. डॉट बॉल. अक्षय मात्रे आलेले आहेत या षटकामध्ये. महत्वपूर्ण खेळाडू आहेत. बॅटिंग करत असताना मात्र अपयश पदरात आलं. आदरणीय कॅप्टन आहेत का? छगनजी पाटील कॅप्टन ऑफ
स्वर्गीय बाबूराव शेठ प्रतिष्ठान. या आपण एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू सीमा पार 4. बघा आमचे बॉल बॉय व्हॉलेंटियर्स कृपया करून चेंडू लगेच द्या. आपण आज भरपूर पैसे जिंकलेले आहेत दोन्ही संघांनी. 7,000 4,000 3 चिकन बर्गर. डाऊन द ग्राउंड खेळले लॉंग ऑन मध्ये हा चेंडू चालला वेगाने. क्षेत्ररक्षक डीप मधून दर्शन. गुड फिल्डिंग. मिळते आधी फक्त एक धाव. षटकारासाठी सत्यवान जी मात्र यांच्यासाठी पारितोषिक संदेश मात्र यांच्याकडून 1,000 आणि आतिश मात्र यांच्याकडून देखील मिळून हे पारितोषिक 500. अक्षय मात्रे हवेमध्ये प्रॉपर टाइम झाला नव्हता. मिडॉन मध्ये अक्षय मात्रे चेंडू खाली आणि कॅच ड्रॉप. सेकंडचा कॉल आहे. धावा सुमितने फेक करण्यात आली स्ट्रायकिंग एंडला आणि ते आपण बघू शकाल. धावा मिळतात त्या 2-2 धाव फलक जाऊन पोहोचलोय. कराडी 1,500. धावसंख्या झालेल्या 35. उरलेल्या अजूनही या षटकातील 2 चेंडू. ओव्हरमध्ये लॉंग ऑनला संधी आणि त्या संधीचं शोध. कॅच पकडली. फलंदाज होत आहेत बाद. नितेश बॅक टू द पॅव्हिलियन. जीतू मडवी. अक्षय पुन्हा एकदा विकेट. आता त्यांना अखेर मिळाली पहिली. लास्ट बॉल टू गो. ओ एज आहे. ओ वॉट कॅच. सुंदर झेल. अशा कॅचेस पकडल्या जात नाही तर त्या चिपकतात. मयूर देवकरने कॅच पकडली. अक्षयला दुसरी सफलता. गडीबाज झाले 6. धावा झालेल्या 35. बनवायच्या असताना 71 उरलेले 6 चेंडू आणि त्या 6 चेंडूंमध्ये बनवायच्या धावा 36. फुलटॉस आहे. आदरणीय ज्ञानेश्वरजी पाटील साहेब यांच्याकडून जीतू मडवी यांच्या प्रत्येकी षटकारासाठी 2,000 मांडवली करायला लागेल कारण स्ट्राईक त्यांना मिळालेले नाही. आता स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय जयदास देवकर. ओ पंच खेळण्यात आलाय. सुंदर फटका डीप मध्ये. क्षेत्ररक्षक कॅच सोडली. वाटलं अगोदर कॅच पकडली त्यांनी परंतु ड्रॉप झाली कॅच. धावा मिळतात फक्त एका धावेच्या सहाय्यानं धाव फलक जाऊन पोहोचलेला आहे पुढे. 37 वरती बनवायच्या धावा 5 माफ करा 4 चेंडूंमध्ये आता त्या 34. हो वळवलाय आणि आय थिंक 2,000 मिळतील आता. मिड विकेटच्या बाहेर चेंडू सीमा पार. षटकार.
षटकारासाठी 2000 आहेत. पहिला आला, 3 अजूनही उरलेले आहेत चेंडू. बघूया आता. हो, या ठिकाणी आपण बघू शकाल गोलंदाज मात्र ज्युसी फुलटॉस देतात वाटतं त्यांना. नो बॉल. धावा 2 एक्स्ट्रा मिनिटं. धावफलक जाऊन पोहोचला 45 वरती. अजूनही बनवायचा धावा जर आपण बघितल्या तर त्या 26. 3 चेंडू 26. अगोदरच खेळलेत. मिसफील्ड पाठीमागे फाईन लेगने अडवला चेंडूला. मिळते ती 1 धाव आणि धाव बाईची असेल अंपायर. येस, बाईच. $46 ऑन द बोर्ड. हवेमध्ये मिस टाइम झालेला आहे. शॉर्ट स्कोअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय, त्यांच्या वाक्या बाहेर. मिळते ती 1 धाव. सामन्यामध्ये आता औपचारिकता फक्त तुम्हाला पाहायला मिळत आहे. चेंडू चाललाय डीप मध्ये स्क्वेअर लेगला. सामना होतोय ते संपन्न. हार्दिक अभिनंदन. दोन्ही संघ तुम्हाला पाहायला मिळतील ते आता सेमी फायनल मध्ये. डी पोल मधून अष्टविनायकने 2 सामने जिंकले आणि त्यांच्यासोबत ओमसाई 11 देखील 2 सामने जिंकले. लीग स्टेजला दोघेही संघ पुढे येत असताना 2-2 सामने जिंकून नॉकआउट स्टेजला सेमी फायनल उपांत्य फेरीमध्ये दाखल झाले आहेत. अभिनंदन. सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार सद्गुरु साईनाथ महा